कावाबाई जुही ते सामान घेतलं का आता चाय घ्यायचं. चायचं पहिले घे बाई ना, तुला माहिती आहे चहाशिवाय मला काही गमत नाही. चहा म्हणजे सर्व काही. आजी टेन्शन नका घेऊ म्हटलं. हां, मी इन्स्टंटवाली टी पण घेतलेली आहे आणि साधी चहापत्ती इलायची वगैरे, त्यानंतर आपलं हे नाही का चहाला सुगंध देण्यासाठी मसाला आणि मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे अद्रक पण घेतली. अद्रकची काळी चाय आणि मस्त कॅम्पिंगची मजा, खूप मजा येते. मी घेतलं सर्व घेतलं आहे. तू काळजी नका करू, सर्व सामान घेतलंय मी. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना मित्रांनो? आपण हे व्हिडिओ कॅम्पिंगचे बनवून राहिलो. आपल्याला 2-3 कमेंट आल्या होत्या की आजीबाई तुम्ही जंगल कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवा. तर आम्हाला पण वाटलं एक एंटरटेनमेंट म्हणून काहीतरी वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे व्ह्यूवर्स लोकांना. तर मित्रांनो, काल आपण कॅम्पिंगची तयारी हा व्हिडिओ टाकला, पण या व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिला नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी जास्त लोकांनी केलं नाही. तर मित्रांनो नक्की सांगा, हां कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवायचे की नाही? हां, आणि बनवायचे असतील आणि व्हिडिओ आजचा आवडला तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप आवश्यकता आहे बरं मित्रांनो. कारण की अरे कोणाची आपण कशाप्रकारे मदत नाही करू शकत, तर ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे तर सबस्क्राईब करायला काय जात आहे मित्रांनो. माझी खूप मोठी मदत होऊन जाणार. आपण दुसऱ्यासाठी काही चांगलं करू शकत नाही तर प्लीज सबस्क्राईब तर करू शकता. एक सबस्क्राईब तुम्ही करता की नाही तर माझी खूप मोठी मदत होणार मित्रांनो. तुम्ही समजू शकत नाही, मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला 1000 सबस्क्राईब हे लवकरात लवकर कंप्लीट करणं आहे. तर मित्रांनो, हे तुमच्या सपोर्टशिवाय होणार नाही आहे. आपण जो बी प्रवास गाठलेला आहे हा माझ्या मेहनतचा आणि तुम्ही मला साथ दिली याच्याबद्दल केला आहे. तर आणखी मला साथ द्या. तर प्लीज नवीन कोणाकडे पण हा व्हिडिओ आज आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. हा मग पूर्ण व्हिडिओ जंगल कॅम्पिंगचा व्हिडिओ आहे. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अरे बापरे, का रे मुकेश दादा, हे तर खरंच चालले वाटते कॅम्पिंगले. बापा रे, जुई बहिणीनं कपडे घातले, बॅगही भरल्या, आजी चालली जंगल कॅम्पिंगले. अरे हो गड्या, हे तर खरंच निघाले. जुही, आजी, हे तुम्ही कुठे चालले बापा बॅगा का भरून? बापा मुकेशजी, जसं तुम्हाला माहीतच नाही आहे, सामान पाहून तुम्ही लॉजिक नाही लावू राहिले का की आम्ही कुठं निघालेलं आहे? लग्नाला तर निघालच नाही आहे, जंगल कॅम्पिंगला चाललो की नाही? तुम्ही का गेले का कॅम्पिंगला? जुही, हे फालतूपणा आहे बरं. तुला सांगू राहिलो, जंगलमध्ये राहणं तोंडाचा खेळ नाही आहे. हे बायाच्या बच्ची गोष्ट नाही आहे बरं. जंगलमध्ये राहणं माणसाशिवाय बाईचं काही नाही आहे. मॅटगीटपणा करो, तिथं जंगली जनावरं असू शकतात, काही असू शकतात बरं. हे जंगल कॅम्पिंग माणसांसाठी असते, बाया नाही करू शकत. हां, आम्ही जर सोबत असलो तर अनेक गोष्ट आहे. तुम्ही तर आता राहूच द्या म्हटलं. हां, तुम्ही मुकेशजी राहूच द्या. तुम्हाला पहिले म्हटलं होतं, हां तुम्ही चॅलेंज केलं आम्हाला. बायांनी कधी चॅलेंज करूच नाही. बाया काही करू शकतात. आम्ही जर मनावर घेतलं ना, आम्ही काही करू शकतो बरं. जे बाया घर चालू शकतात त्या काही करू शकतात. तुम्ही फक्त कमावता, आमच्या हाती आणून देता. दुधापासून राशनपासून कपड्याची धुलाई, सगळं लेकराचं शिक्षण, एज्युकेशन, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळं आम्हीच कारभारी आहोत घरातल्या. हां, मुख्यतः आम्हीच आहोत ना. तुमचं एकच काम आहे, कमवणं आमच्या हाती देणं. म्हणजे आम्ही घर चालू शकतो तर आम्ही काही करू शकतो. आता राहिला प्रश्न तो आमचा, तर आम्ही आमच्या जबाबदारीवर चाललो. आजी बी आहे आमच्यासोबत, आम्ही बरोबर जातो बरोबर येतो. तुम्ही तुमची जंगल कॅम्पिंग पहा, आम्हाला नका सांगू आता. अरे वहिनी, गोष्ट तशी नाही आहे म्हटलं. गोष्ट कशी आहे, तुम्ही समजायचा प्रयत्न करत नाही आहे. हे जेवढं म्हणणं सोपी आहे ना, तेवढं करणं कठीण आहे. राहू द्या रितेशजी, राहू द्या. आम्हाला ज्ञान नका शिकू म्हटलं. आम्ही सगळं इन्फॉर्मेशन सर्व काढलं, कुठं काय आहे, जंगलात कोणत्या भागात जायचं, कोणत्या भागात नाही जायचं, आम्हाला सर्व माहिती आहे. आम्ही काय अनपढ गावात जाहील नाही आहे. जीवी ताईनं सगळं मॅपमध्ये पाहिलं, कुठं कॅम्पिंग करू शकतो, कोणता कॅम्पिंगचा एरिया आहे. हे बघा भाऊजी, आता कसं आहे माहिती आहे का, आता आम्ही निश्चय केला बापा, आता आम्हाला मागं ढकलू नका आणि आम्हाला काय भेव दाखवू नका. आम्ही बराबर राहतो. आजी आहे ना आमच्या संग. तरी सुद्धा एकदा आम्ही जे म्हणत आहोत ते ऐका बरं वहिनी. फाटे लोक पळते सांग बा, मग म्हणसान आम्हाला पुन्हा कडसान तिथून, आम्हाला घ्यायला या. आम्ही येऊच नाही तुम्हाला लोकांना घ्यायला, अटकून देऊ चांगलं देतच. रित्या मुखिया, आई, तू बी? अरे बापा रे, सूट बूट काय घातलं बापा, जॅकेट टोपी. हां, तू तर एकदमच हे बनून गेली. तू तर आमचा साथ दे. यांचं ऐकू नका. सुना हो, झाली ना आपली जंगल कॅम्पिंगची तयारी. ह्यारी त्याचं मुख्याचं बिलकुल ऐकू नका. बळबळ करत असतात फालतूची. समजत नाही काय, कोणी चाललं तर कोणाला रोखू नाही टोकू नाही. तुम्ही चालले तुमच्या जंगल कॅम्पिंगले, तुम्ही जा. राहिला प्रश्न जनावरांचा याचा त्याचा, ते आम्ही पाहून घेऊ आमच्या हिसाबाने काय करायचं आहे. तर त्या जनावरांचाही पाला पडला नसेल अंतकाला संग कधी अजून एक बार. हां, मी जाईन ना, ते जनावर भगून जातील तिथचे जंगलातले. एवढी मी डेंजर बाई हा, पाहून घेईन आमचं काय करायचं आहे. तर
चला असं नाव चल ना जंगल कॅम्पिंगले. काय ऐकू ना काय यांचं फालतू भेव टाकतात मनात नाही हा रस्त्याच्या वाली. अरे बा कोण गाडी बुक केली का? तो व्हॅनवाला उभा आहे ना बाहेर. हा कोण गाडी बुक केली का पुढे जायला? चला हो माय चला आली आपली गाडी. आपल्याला जंगल कॅम्पिंगला सोडून देणार आहे गाडी. आम्हीच केली हो बुक. आम्ही चाललो कॅम्पिंगले. बाबा पहा ना म्हटलं आई आणि मी बायको आजी ऐकूच राहिले बा. जंगल कॅम्पिंगले चाललो करू राहिले. हे पाय रितेश मुकेश आणि हे पाय तू पोरा आमच्या मनात काय मुळे टाकू नका. तुम्हाला जायचं तुम्ही जंगल कॅम्पिंगला जा. तुमच्या खायचं पाहून घे जा. आम्ही एक बार निघालो म्हणजे निघालो. चला हो बोरी हो चला जंगल कॅम्पिंगला चला. आली आपली गाडी. आता बाई अगदी बरोबर बोलल्या. चला हो सुना हो चला. चला बाय मुकेशजी पाहिजे तुमच्या खायचं. आम्ही चाललो आता जंगल कॅम्पिंगले. बाय रितेशजी. चला भाऊजी येते हा. अरे बा हे तर आपल्याही पहिले निघून गेले. आपण गोष्ट केली जंगल कॅम्पिंगला जायचे. या जीवीनं उठून उभं केलं आणि गेले. काही भेऊ लागत नाही बाई इथले. पाहा लागेल आता काय कशा करतात तर. काय चालेल दहा एक दिवस नाही राहतील म्हटलं. संध्याकाळला पहिले तिने ह्या नाही बाबू मध्ये नाही वाटत ह्या इथे संध्याकाळ लोक हा या करतील बाबू जंगल कॅम्पिंग. ते माय भल्ली कसं आहे. का हो बाई ना जुही थकले बाई ना पाय. मॅपमधून जा कुठे लागते. रस्त्याने चालतच चाललो आपण. जंगलात चालतच चाललो कुठपर्यंत चालतं माय पाय दुखू राहिला आता. हो बाई ना जुही ताई मी म्हणून राहिले आता. मला वाटतं टेंट इथंच लावून देता का? इथंच लावून देऊ टेंट. नाही तर नाही अंतकाला आते आणि कोयल आपण इथं टेंट नाही लावू शकत. तुम्हाला माहिती आहे का इथून पाणी खूप दूर आहे. पाणीचा झरना जो आहे ना तो दूर आहे इथून. मग आपल्याला पाणी तर आवश्यक आहे ना. आपल्याला पाणी आणावं लागेल उकळावं लागेल नंतर ते प्यावं लागणार आहे. तर आपल्याला अशा ठिकाणी टेंट बांधायचा आहे जिथे थोडी झाडपट्टी असेल. म्हणजे कसं आपल्याला टेंटवरती पण झाड थोडे पाला यायला पाहिजे झाडांचा. त्यांना कशी सुरक्षा होते. आणि हे रोड आहे ना तर इथं थोडा म्हणजे इथं सडक पण आहे पण कशी इथं कोणी पण यायची भीती जास्त राहते आहे की नाही. आणि जनावरं वगैरे लाईटानं येऊ शकतात. आणि पाणी पण खूप दूर आहे. आपल्याला मॅपनुसार इथं जावं लागणार आहे जिथं पाणी नजदीक पडेल आपल्याला. म्हणजे पाणी नजदीक राहणार आहे तर आपण पाणी आणू शकतो. म्हणजे प्यायला पाणी लागते आपल्याला काही स्वयंपाक करायला आंघोळीला. तर पाणी जिथं आहे ना तिथेच आपलं टेंट लावावं लागणार आहे आपल्याला. मला वाटते जुईचं बरोबर आहे. टेंट इथं लावायला पुरत पण नाही आपल्याला. कसं जिथं पाणी आहे माय तिथं लावा टेंट. कसं आपल्याला असं नाही जाणार पाणी गिनी आणायला. म्हणजे दूर जावं लागणार नाही आहे. काही रात्री बेरात्री जावं लागलं तर काय करसान आहे की नाही. बरं बापा मग जुही चाल ना माय समोर चाल मग. पाण्याचा रस्ता अजून किती दूर आहे बेना इथून. किती दूर आहे इथून. काय हो माय म्हणजे पाय होय का काय होय. पाय होय का काय होय. चालूच राहिल्या. या बुडीची पण लाजवऱ्या मारत ना बाईतनी. हे अंतकाला नाही थकली. जेवण सुना थकल्या पण ह्या मोकाट बुड्या थकल्या नाही म्हटलं. किती चालतात काय माहिती बापा. आपल्याला बी टेंट तिथंच बांधा लागन. निशा आपल्याला टेंट तिथं बांधा लागन जिथे यांचा टेंट आहे. म्हणजे यांना परेशान करायले आणि यांच्या नाकात दम आणायला आपल्याला असं यांनी जाईल. चंपाबाई बरोबर बुरवले तुम्ही. बरोबर बुरवले. आपल्याला यांच्या मागं चालाच लागन. किती फाय दुखो काही हो यांच्या मागं जावं लागन आपल्याला. मला वाटते आपलं सामान आहे ना या झाडाखाली लपून ठेवून देऊ. आणि रस्त्याने जाता आपण मार्ग बनवून घेऊ. झाडावरती ॲरो काढत जाऊ की म्हणजे आपल्याला रस्ता माहीत पडन की आपलं सामान आपण इथं ठेवेलं आहे. नाही तर सामानानं भारी होईल आपल्याला चालणं. आपल्याजवळ बी टेंट आहे. आपलं काही खाण्यापिण्याचं सामान आहे. तर मला असं वाटते यांच्या मागं जावं पण बिना सामानाचं जाऊ. मग यांचा टेंट कुठे आहे ना ते पाहून घेतला एक बार मग सामान घ्यायला येऊ. बरं तू बरोबर बुरवली. निशा तू बरोबर बुरवली. आपण तसंच करू. पहिले पाहू ह्या टेंट कुठे लावतात यांच्या बाजूलाच राहू. मग यांची शामत कशी आणू याले असं आपण परेशान करू की अशा फाटे लोक पाहायला पाहिजे. ह्या कॅम्पिंगमधून मोठ्या कॅम्पिंग करून राहिले ना याने जिंदगीभर आठवण राहिली पाहिजे कॅम्पिंगची. यांचा कॅम्पिंगचा पुरा धिंगाणा करून टाकू. पुरा पस्का करून टाकू कॅम्पिंगचा. नावाची चंपाच नाही मी. यांची कॅम्पिंग खराब नाही केली तर. म्हातारी ले बोलली ना मला अपमान केला गावात नाही या बुडगीनं माया. तिला दाखवते मी आता कसा कोणाचा अपमान करणं आहे तर. मग हिची अकल ठिकाणी रत्नाजी आणि अंतकलाची बी. हो माय मला बी सासवास करायला या बुडगीनं. नालायक बुडी रत्नाबाई. लोकांना भल्ले आवडते. मला तर फुटी आख नाही भावते बुडी. मला बी बदला घ्यायचा आहे या कोयलपासून जुहीपासून आणि या अनिताताईपासून. अनिताताईचं काही नाही एवढं पण या दोघीपासून. या जुही तर मला फुटी आख नाही भावत. यांचा बी मला पचका करायचा आहे. आई माय लपा पावरेली वाटते बाई अनिता पावरेली. आई माय खुसूर फुसूर कोणाचा किती वेळचा आवाज येत आहे बाई ना. कोणी मागं येत आहे की काय आपल्या. मला तर वाटत आहे बाई कोणी फॉलो तर नाही करत आहे आपल्याला. ताई अनिता ताई कुठे ध्यान आहे माय तुमचं. बाई ना मला असं वाटू राहिलं की आपल्याला कोणतरी फॉलो करत आहे. कोणीतरी आपल्या माघारी करत आहे बाई ना. मग आपला पाठलाग करत आहे कोणीतरी. मला असे जाणीव राहिली.
कोण करीन हो माय पाठलाग आपले? कोणी येईन या जंगलात नाही. कॅम्पिंगचं जंगल आहे हे, तर कोणी येत नाही. फाटते सगळ्यांची हे आले. कोणी ना आपला पाठलाग करत, कोणी नाही. वया मशीन या भूक लागली वाटते अनिताले, म्हणून बहाणे बनून राहिली आहे ना अनिता? नाही आता बाई, मी बहाणे नाही करत असं वाटत आहे मला. खरंच असेल का कोणी? आमचा पाठलाग तरी करत आहे नाही कोणी? ताईला कोणी असा कसा भान झाला? आता तू कोळला पंचायती करू नको जुही. मॅपमध्ये पाय कुठे दूर आहे पाणी तर. कोणत्या दिशेला जायला लागते ते पाय लवकर. चला बेना सटकन पटकन. अंधार व्हायच्या पहिले आपल्या टेंट बांधून घ्या लागणार आहे. आणि आग पण लावून घ्या लागणार आहे. आता इथं पाणी कधी येते म्हणतात, बरसातचा मोसम आहे. या जंगलात पाणी कधी येत राहते. वांदे होऊन जाते आपले, मच्छर चावतील. मग आपल्याला धुवा करून ठेवा लागेल पहिलेच मच्छरांसाठी. हो बेना, चला लवकर टेंट बांधू. आज पहिलाच दिवस आहे आपल्या जंगल कॅम्पिंगचा. आज पहिलाच दिवस आहे. चला बरं लवकर जाऊ आणि आपला टेंट बांधून घेऊ. आगीची सोय लावा लागन. पाणी आलं ना तर लय वांदे होऊन जातील. आग पण नाही पेटन लवकर. मग आपल्याला पाण्याचा शोध लावून पाणी आणा लागणार आहे. गरम करून प्या लागणार आहे. आता जवळ जे बाटलात पाणी आणलं ते संपत आलेलं आहे. पहिले चहा पिऊ माय मस्त. आपण टेंट बांधू आणि चहा पिऊ. एनर्जी आली की मस्त कामच असतात आपल्याला. मग संध्याकाळचं काही खायचं बना लागन. चला आजी चला. हा बा, हे मागल्या हा माझ्या मागं रस्ता आहे ना, इथून सरळ जायचं आहे आपल्याला. मग समोर रस्ता दिसतच जाते. चला माझ्या पाठीमागे. मी मॅपमध्ये जाते. बस जवळच आहे पाणी आता. चला बापा चला. पण म्हणजे एवढं लिहा जंगल कॅम्पिंगला. चला या मग पाठीमागे या. चला लवकर चला. समोर घेऊन जातील त्या. सामान बरोबर ठेवलं ना लपून तू, नाही तर कोणी घेऊन जाईन बाई ना. चंपा, मी ठेवलं बरोबर. काही टेन्शन नको घेऊ. बरोबर ठेवलं मी सामान. पटापट चला यांच्या मागं. यांचे फॉलो करा लवकर. नाही तर समोर निघून जातील तर वांदे होऊन जातील. दिसतीलच नाही त्या. आपण जो प्लॅनिंग करून आलेलो आहे सगळी चौपट होऊन जाईल. आणि मेन म्हणजे लक्षात ठेवा, तर आणि त्याला काही ना काही शॉक झालेला आहे आपल्यावरती. आपण कधीही हालतीत त्यांना माहीत नाही पडलं पाहिजे की यांचा पाठलाग करणारे आपण हाव. समजलं ना? म्हणून सावधानीने राहा. चला ना माय संग. काही शक होऊ देत नाही मी. चंपा म्हणतात मला. चंपा यांची कॅम्पिंग खराब करायलाच आलेली आहे मी. चला लवकर. हो चाल चंपा लवकर चाल. जुही झालं का बेटा टेंट बांधणं? हो माय मस्त केलं माय जुही. खाली मस्त टाकून दिलं बेना बसायला. एकदम पॉश अँड क्लीन वाटत आहे. हो आजी ऑलमोस्ट झालंच म्हटलं. बस आता थोडंसं अंदरून थोडंसं ते लावा लागेल. अंदरून काही तसं डबल कोटिंग पाहिजेत. आता बाईनं ताडपत्री आणली आहे ना, ते अंदरून लावून देतो. तसं की पाणी गिनी आलं तर अंदर आलं नाही पाहिजे. काही पूर्ण कोरडं राहिलं पाहिजे. कारण की बादल खूप आलेले आहे. रात्री पाऊस खूप येऊ शकतो. कोयल झालं का तिकून? पाहिलं बरोबर. पाहशीन बरं. थोडं शद्र सादर नको राहू देशील. काही पुरं पॅक करून टाक तिकून. तसं पाणी वगैरे आलंच नाही पाहिजे आतमध्ये. काहीच कोरडं पाहिजे बाई. झाले आपल्या 2 टेंट बांधून घेतले. 2 टेंटमध्ये ॲडजस्ट होऊन जाईल आपण. हो ताई, सर्व मी केलं. मागून पण पाहिलं. सर्व व्यवस्थित आहे. चला बापा, दिवस डुब्याच्या पहिले आपला टेंट पण बांधणं झालं. आपली आग पण आपण जाळून घेतली. आता बस 1 कप चाय भेटला ना तर मज्जा येऊन जाईल. मज्जा खरं म्हणा बाई. हे जंगल कॅम्पिंगला खूप मजा येऊ राहिली बरं. मस्त चाललो पण थकान काहीच नाही वाटू राहिली मला. आता मस्त सुन बाई गरम चहा कर. आणि त्या चहापत्त्या डबा काढ. मस्त गरम चहा कर. काळावाला अद्रक टाकून मस्त बसू आपल्या टेंटमध्ये. मस्त आनंद घेऊ. आता मस्त आपण काय करू माहिती आहे का? चहा वगैरे पिऊन घेऊ. अजून काळ्या आणून ठेवा लागेल जास्तीच्या. आहे की नाही बरं? हे आग दिसली नाही पाहिजे. कंटिन्यू रात्रीभर चालू राहिली पाहिजे. जसं की सकाळी आपल्याला पेटवायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. कारण की काळ्या वल्या गिल्या झाल्या तर मला वाटते की एक्स्ट्राचा जे ताडपत्री आहे ना त्याचं आणखी टेंट अलग बांधून ठेवू. जसं काळ्या सुक्या काळ्या जमा करून त्याच्यावरती टाकून देऊ ते ताडपत्री, ज्यानं काळ्या वल्या नाही होतील. आजी मी मस्त आता गरम चहा बनवते. आता पाणी पण बेना संपलेलं आहे आपलं. आता पाण्याला जा लागन आपल्याला. पाहा लागन झरणा कुठे आहे तो. आता चहा करते पहिले. आधी सगळ्यांची थकान चहा पण दूर होऊन जाणार. आपलं सर्वात मोठं टास्क होतं की आपल्याला टेंट बांधणं होतं. टेंट बांधणं झालेलं आहे आता आपलं. आता गरम चहा करते. मग जेवणाचं पाहू. आता चहा आणि पाव खाऊन घेऊ. पाव आणले मी सोबत. हो पहिले चहा पिऊन घेऊ. मग पाण्याचा शोध लावू. आणि पाहा लागन काही रानभाज्या वगैरे आहे ना. मला खूप नॉलेज आहे या रानभाज्यांचं. काही रानभाज्या काही रानफळं असतात ना इथले ते मग अंतकाला. आणि मी जाईन आणि ते पाहून येईन. नंतर तुम्ही दोघीजणी कोणी जा मग पाणी पाहून ये जा. पहिले आपल्याला फळं वगैरे लागतील ना खायला इथे. बनला महिना टेंटचा बनला. हो थांबा. चंपाबाई तुम्हीच पाहून घ्या म्हटलं. आता आम्ही येऊ ना तिथं जागा नाही एवढी उभे राहिले. पहिले पाहून घ्या टेंट घेऊन कसा बांधला तर. हो पाहिलं म्या.
टेंट कसा बांधला, दुहेरी बांधून राहिले. पण तुम्ही तुमचा टेंट नाही ओढून टाकला ना रातोरात, तुम्हाला पाण्यात हवलच करतो मी. तुम्ही थांबा फक्त, घ्या सकाळी मजा करून घ्या, टेंट बांधा काही बांधा. पण तुमची प्लॅनिंग आम्ही सक्सेस नाही होऊ देणार आहोत. आम्ही लफाट्या तिघीजणी याला. तुमचं काय खरं नाही जंगल कॅम्पिंगचं. जंगल कॅम्पिंग तर आमचीच चांगली होईल, तुमची नाही होणार चांगली. आता माय अनिता, मला चहा देता का नाही? का आजन सासू आणि तुम्हीच पेता, मला देता का नाही चहा? नाही वाटते बाई, हे घ्या ना चहा काढला, घ्या तुम्ही. मी पावडरने ॲडजस्टमेंट करून इथं पडला गिडला बे नाही एखादा गोठा, हे चूल काय बरोबर नाही आहे. पडला तर बरं चहा सांडून जाणार. आपल्याकडे जास्त सामग्री आणलेली नाही आहे आपण वजन होईल म्हणून. हा अनिता, मस्त केला बाई ना तो चहा, एकच नंबर चहा केला. चांगलं जंगली वातावरण, त्याच्यामध्ये पुरं पावसाळी ढगं, आणि असं जंगल कॅम्पिंगमध्ये खरंच खूप असं आनंद वाटत आहे. आणि छान गरम गरम चाय आणि मस्त कामं करू राहिलो आपण. हे पाहूनच किती मनाला शांती वाटत आहे निसर्ग वातावरणातनी. हो खरंच बोलत आहे आजी तुम्ही. ते रशभरी जिंदगी, गाड्या मोटरा, त्याचा आवाज, हे एकांत मस्त शांतपणे किती मोकळं आणि मनाला चांगलं वाटत आहे. खरंच पण असं मोकळं लाईफ पण जगावं वाटते. असं वाटत आहे की आपण पुन्हा दुसऱ्या दुनियातच आलो का. कशाची गडबड नाही, कशाची चिलचिल नाही, कशाची पिलपिल नाही, काहीच नाही. मस्त शांत आणि नैसर्गिक वातावरण. चाल बाई, मला ते एका गोष्टीची भल्ली खुशी झाली माय. मला खुशी या गोष्टीची झाली की आपलं पाणी यायच्या पहिले आणि रात व्हायच्या पहिले आपले टेंट बांधणं झाले. आज पहिलाच दिवस आहे. मला वाटलं बाबा होते का नाही बांधणं, पण जुही आणि कोयलनं टेंट मस्त बांधून घेतले आणि त्यानं मस्त गरमागरम चाय. आता बस तसे भजे बनले ना तर मजा येऊन जाईल मज्जा. आता माय भजे घालला होता का सुनीले, अजून आपलं काहीच तर ताळात मिळ नाही आहे. जे पाणी आणलं तर वाटतं ते संपलं का हो अनिता? पाणी केवढं आहे आता प्यायले आपल्याला? आजी पाणी तर संपलं बाई नाही, आता अर्धी बॉटल पाणी आहे फक्त. पण सर्वात पहिले आपल्याला हांडा भरून पाणी आणून घ्यावं लागेल. ते गरम पण करावं लागेल. आता इथलं पाणी आणसान तर आपण एकाएकी पाणी पिऊ नाही शकतलं इथलं. तर आता जेवण वगैरेचं पाहावं लागेल. आता मी बेसन वगैरे आणलेलं आहे, मग काढू गरमागरम म्हटलं. मग पाणी गिनी यायच्या पहिले बनवून ठेवून द्या लागेल. रात्री पाऊस आला तर काय करायचं मग? आता बाई आणि आजी तुम्ही राहू द्या म्हटलं. आता पालेभाज्या पाहायला काही जाऊ नका. कोयल मी जाते आणि पाणी घेऊन येते. का गं कोयल, तरी पाणी घेऊन येऊन जाऊ आपण. चाय घेऊन घेऊ आणि पाणी घेऊन येऊन जाऊ. हो ताई, तसं करू ना आपण चाय पिऊन घेऊ. आजी आम्ही जातो पहिले आणि पाणी इथं घेऊन येतो. मॅप माहीत आहे ताईला, मॅप माहीत आहे. मॅपद्वारे जातो आम्ही, तर मला एवढं कळणार नाही. मग पालेभाज्या वगैरे काही लागन ना तर तुम्ही इथून आणून घ्या कुठं जाऊन. इथं काही भेटत असेल ना जंगली फळं वगैरे, तुम्हाला ज्ञान पण आहे जंगली भाज्यांचं. हो मला जंगली भाज्यांचं रानभाज्यांचं खूप ज्ञान आहे. मस्त रानभाज्या आणते मी जाऊन. इथं खूप आहे, मी रस्त्याने पाहिले ना, मला दिसले ना. काही फळं वगैरे पण घेऊन येतो आम्ही. आधी तुम्ही पाणी घेऊन या, म्हणजे पाणी आपण उकळू आणि नंतर पिऊ. कारण की बरसात चालू आहे आणि पाणी खुल्लं असते तर ते पिणं योग्य नाही आहे. ते छानपैकी गरम करून पिऊन घेऊ पाणी. हो माय, थोडं लाकड्या लागते ना सुक्या आपल्याला. सुक्या लाकड्या लागतात ना, आग गिजली नाही पाहिजे. इंधन ओलं होऊन जाईल तर लवकर आग पेटून पण नाही. मग हे कोयल आणि ही जुही चालली का पाणी आणायला. यायला आता पहिला झटका इथंच देतो, दणका इथंच देतो यांले. ह्या काही निघतात पहिले पाहू दे. चला मग ताई आपण पाणी आणून घेऊ. हो चालेल कोयल, माझं चाय पिणं झालं. घे हांडा घे, मी मॅप पाहते. पाहिजे परी हो, बरोबर जा. मी काय म्हणते, पुन्हा मॅपच्या भरोशावर बसू नका. जसं की ज्या दिशेने तुम्ही चालले की नाही, आता मॅपच्यानुसार आपली खोपडी कुठे बांधलेली आहे हे तर व्यवस्थित दिसणार नाही. तर तुम्ही काय करा, झाड जे आहे ना तर झाडावरती एक ॲरो बनवत जा. म्हणजे या दिशेने तुम्ही चालले 2-3 झाडं बनवून एक ॲरो बनवा, ज्याने तुम्ही भुलसान नाही, बरोबर येसान वापिस. हो आजी बरोबर आहे. मॅपनं पण एवढं सटीक माहीत नाही पडत. मॅप तर फक्त पाणीच दाखवते कुठे आहे, पण आम्हाला रस्ता विसरलो नाही पाहिजे. मी चॉक आणि खडू आणलेला आहे सोबत, म्हणजे मी 2-3 झाडांपासून एक ॲरो बनत जाते, ज्यांना आम्हाला रिटर्न यायला आसानी होणार, म्हणजे भुलणार नाही, विसरणार नाही आम्ही. हो माय, जा लवकर पाणी घेऊन या. मग ते गरम बी करायला लागेल. मग आम्ही काही फळं गिळं पाहतो जंगलातले. जा लवकर या मग तुम्ही, वाट पाहतो आम्ही तुमची. हो जुही आणि कोयल सावधानीने जा बरं, आणि स्वतःची काळजी घे जा. हातामध्ये का दंडा वगैरे ठेव जा, जेणेकरून जंगली जनावर वगैरे दिसले तर घेऊन पळून जातील. हो काळजी नका करू. चला ताई आजी आम्ही येतो पाणी घेऊन. हो जा सावकाश जा. हो चल कोयल.